प्रत्येक साधकानं एवढंच लक्षात राखायचं महाराज, वारकरी झालो तरी आम्हाला पांडुरंगाची सेवा करायची आहे. वेदांती जरी तत्वाचा विचार केला तरी शेवटी तत्वाचा विचार पांडुरंगापर्यंत जाऊन पोचतो. कर्म उपासना कोणत्याही देवाची केली तरी शेवटी कार्य ब्रह्मातले देव आहेत. शेवट आम्हाला कुठं गेलं पाहिजे? कारण ब्रह्मापर्यंत गेलं पाहिजे. आणि मग हे फक्त मानवी शरीरातच होत आहे. म्हणून नरदेह निदान लागले हाती, निधान आहे नरदेहात. आणि नरदेहासारखं शरीर मिळाल्यानंतर महाराज मग याची किंमत स्वर्गातल्या देवांना कळते, पण मिळालेला नाही म्हणतात. म्हणजे ज्यांना किंमत कळाली त्यांना वापरायची सद्बुद्धी व्हायला पाहिजे, आणि ही सद्बुद्धी पूर्व पुण्याशिवाय होत नाही. म्हणून शेवटी पूर्व मीमांसकांच्या माध्यमातून आम्हाला चालावं लागेल महाराज. म्हणून धर्मानं आपल्या वाटणीला आलेली कर्म करत 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 ईश्वर उपासना करायची. यालाच भजन असं ज्ञानोबा राय म्हणतात. भजन म्हणजे रोज भजन करतो हे योग्यच आहे महाराज. आम्ही टाळ वाजवणे, पकवाज ऐकणे, हे श्रवण करणे हे एक भजनच आहे.